इकडे दिल्लीमध्ये या महिन्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते अशी माहिती शरद पवार यांनी फोनवरून दिल्याचं शेकापच्या जयंत पाटील यांनी म्हटलंय। दिल्लीमध्ये सत्तांतर करा आणि मग इकडे या अशा शुभेच्छा आपण पवारांना दिल्याचं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय। आणि काहीच वेळाने जयंत पाटलांनी आपले शब्द फिरवले। केंद्रामध्ये सत्ता बदल गणपतीनंतर होईल ही माहिती माझ्या सूत्रांनी शरद पवारांनी दिली नाही असंही ते म्हणाले। राहुल गांधी हा चमत्कार घडून या सरकारचा गणपती बुडवतील असं विधान सुद्धा जयंत पाटील यांनी केलंय। यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। माननीय या देशाचे नेते माननीय पवार साहेब येणार होते। परवा त्यांनी मला फोन केला। दिल्लीमध्ये या एक महिन्यामध्ये मोठी उलाढाल होते, राजकीय उलाढाल होते आणि त्यामुळे मला थोडं माफ करा, मी येऊ शकत नाही। मी बोललो तुम्ही सरकार पाडा आणि या, आमचं स्वागत आमच्याकडे आले तरी चालेल। दिल्लीच्या राजकारणामध्ये काही फरक पडणार नाही। मोदी साहेबांना सगळ्या आमच्या एनडीएच्या पक्षांनी मिळून देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान तिथे स्थापन केलं आहे। इतका चांगल्या योजना दिल्लीच्या सरकारही देत आहे, अजून देणार आहे। आज विरोधकांचं थोडं म्हणजे जे मोराल आहे ते हतबल झालेलं आहे ते दिसून येते। आता ठीक आहे, भाषण करता असताना तुम्ही किती जोरात बोला, पण शेवटी तुमच्या आतून तुम्हाला किती भीती आहे, तुम्ही किती घाबरलेले आहे ते पण आम्हाला माहिती आहे। ऑक्टोबर एंडमध्ये याचा गणपती बुडवण्याचं काम होईल। गणपती झाल्यानंतर हे 100% आहे। तुम्ही याच्यामध्ये बोलत नाहीत। माननीय विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सांगितलं की जातीनिहाय जनगणना मी आज पार्लमेंटमध्ये पुढल्या सेशनमध्ये या ठिकाणी मंजूर करीन आणि तुमचं सरकार असतानाच करेन। मग याचे संकेत आता पत्रकारांना मी तुम्हाला सांगायला पाहिजे का? पवार साहेबांनी ज्यावेळी संकेत दिले त्यात काहीतरी तथ्य? पवार साहेबांनी काय माझ्याशी बोलले नाहीत, हे चुकीचं मी असं बोललो नाही। पवार साहेबांनी सांगितलं, पवार साहेब जे गेले आहेत ते आज आले नाही आहेत। ते का आले नाहीत मला माहिती नाही, पण राजकीय घडामोडी अशा घडतात अशा माझ्या सोर्सनी मला कळलेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।